एका सुंदर तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालं। ज्या तरुणाबरोबर त्या तरुणीचं लग्न झालेलं होतं तो तरुण अगदी एका चांगल्या नोकरीला होता, नोकरदार तो तरुण होता। आता त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा संसार सुखाचा सुरू झाला आणि त्यांच्या सुखाच्या संसारामध्ये काही दिवसातच काही वर्षातच वाद निर्माण झाला, कारण की एकमेकांचे स्वभाव पटत नव्हते, एकमेकांसोबत जमत नव्हतं, म्हणून त्यांनी वेगवेगळं होण्याचा निर्णय घेतला। ती जी तरुणी आहे ती तरुणी तिच्या नवऱ्यापासून वेगळं राहू लागली। मग इकडे ती तरुणी वेगळं राहत असताना तिच्या संपर्कामध्ये अजून एक व्यक्ती आला आणि ती त्या व्यक्तीबरोबर एका दुसऱ्या ठिकाणी स्वतःचा फ्लॅट घेऊन राहू लागली। आता तिथं सुद्धा तिचा संसार अगदी सुखाचा सुरू झाला होता, पण मात्र ती महिला अचानक घरातून बेपत्ता झाली। मग कुठं गेली, काय गेली, याच्यामुळं सगळे लोक परेशान झाले। तिचा जो दुसरा नवरा होता, जो तिचा सांभाळ करायचा, तो सुद्धा मोठा परेशान झाला। त्या मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपास चालू केला, सगळे काही पुरावे सापडण्याचा प्रयत्न केला आणि ती ज्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होती त्याची सुद्धा कसून चौकशी केली होती, पण मात्र आरोपी कोण आहे, काय आहे, याचा काहीही थांगपत्ता लागला नाही। पोलिसांना काहीही पुरावा मिळाला नाही। बघता बघता बरीच वर्ष निघून गेले आणि या संपूर्ण घटनेला 10 वर्ष उलटून गेले। 10 वर्षानंतर पोलिसांनी ती फाईल पुन्हा एकदा उघडली आणि आरोपीला शोधून काढलं आणि त्या आरोपीला शिक्षा दिली। नेमका कोण होता तो आरोपी आणि त्या महिलेला का मारलं होतं, हीच संपूर्ण स्टोरी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची। पुण्यामधील जे बाणेरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि तिचं लग्न एका नोकरदार व्यक्तीबरोबर झालेलं होतं आणि त्या दोघांचा सुखाचा संसार चालू होता। आणि ती जी तरुणी आहे, महिला आहे, तिचं नाव आहे अर्चना सांगळे। अर्चना सांगळे नावाची जी महिला आहे तिचा संसार सुखाचा सुरू झाला होता। बघता बघता बरेच दिवस, बरेच महिने निघून गेले, पण मात्र तिनं ज्या व्यक्तीबरोबर लग्न केले त्या व्यक्तीबरोबर तिचं जमत नव्हतं। दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागला, म्हणून अर्चना सांगळेने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्याच्यापासून वेगळ्या ठिकाणी राहू लागली। आता वेगळ्या ठिकाणी राहत असताना तिच्या संपर्कात अजून एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संतोष कातोरे। संतोष कातोरे याच्या संपर्कात आली आणि त्याच्यासोबत बोलू लागली, सगळं काही फिरू लागली आणि मग या दोघा जणांनी एक सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी याच बाणेर परिसरामध्ये एक फ्लॅटसुद्धा विकत घेतला। आता जी फ्लॅट घेतला आहे तो फ्लॅट घेण्यासाठी याच महिलेनं, अर्चनानं जास्त रक्कम दिली, तर तो संतोष आहे त्यांनी मात्र कमी रक्कम दिली। या दोघांनी मिळून एक चांगला फ्लॅट घेतला, त्या ठिकाणी दोघं जण आनंदात राहू लागले। आता पहिला नवरा सोडून दुसऱ्या नवऱ्यासोबत राहू लागली, तिची जिंदगी ती जगू लागली। पण हे सगळं करत असताना, एकदम सगळं काही सुरळीत असताना 4 नोव्हेंबर 2006ला अर्चना अचानक बेपत्ता झाली। तिचा नवरा तिची मोठ्या प्रमाणात शोधाशोध करू लागला, कुठं गेली, काय गेली, काय याचं सांगून गेली नाही। आता पहिल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या नवऱ्याकडे आली, आता दुसऱ्या नवऱ्याला सोडून तिसऱ्या नवऱ्याकडे गेली, काय गेली, कुठं गेली, असे मोठे प्रश्न तयार झाले। पण मात्र ती जी महिला आहे अर्चना, हिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की मुलगी बेपत्ता झाली आहे, तिचा तपास करा, ती नेमकी कुठं गेली आहे, काय गेली आहे। तिकडं तिच्या नवऱ्यानं म्हणजे प्रियकरानं, संतोषनं सुद्धा त्यामध्ये दखल घेतली होती, पोलिसांना सांगितलं होतं तपास करा म्हणून। पण पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेला चौकशीला सुरुवात केली, बरेच दिवस चौकशी करत असताना तिचा तपास लागला नाही। पण मात्र पोलीस तपास करत असतानाच पोलिसांना मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह मिळाला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतदेह ताब्यात घेतला। तेव्हा पोलिसांना समजलं की हा मृतदेह तर अर्चनाचाच आहे। मग अर्चनाला नेमकं मारलंय कोणी, ठार कोणी केलंय,
हा सगळा तपास पोलिसांना करायचा होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि मग काही तासानंतर काही दिवसानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून सिद्ध झालं की त्या महिलेचा गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे. तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. आता तिच्यासोबत जो राहत होता, सगळ्यात पहिले पोलिसांनी त्याची चौकशी केली. तो म्हणजे होता संतोष कातारोची पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चौकशी केली. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन विचारण्यात आलं, पण मात्र त्याच्या विरोधात पोलिसांना काहीच पुरावा सापडला नाही किंवा त्यांनीच त्याच्या बायकोचा खून केला असं काहीही सिद्ध झालं नाही. म्हणून पोलिसांना त्याला अटकसुद्धा करता आलेली नाही. मग पोलिसांनी तरीसुद्धा तपास चालू ठेवला. बघता बघता बरेच दिवस उलटून गेले. मग आरोपीचा शोध लागत नव्हता आणि कुठंतरी ती फाईल खाली दबत गेली आणि तो शोध मोहीम, तो तपास थांबला. आता तो तपास तेव्हाच थांबला 2006 मध्ये तपास थांबला. बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेले आणि मग तारीख आली 6 फेब्रुवारी 2012ची. 6 फेब्रुवारी 2012ला तो जो संतोष कातोरे आहे यानं, तो जो त्याच्या मालकीचा फ्लॅट होता, तो फ्लॅट एका व्यक्तीला विकलेला होता. आता तो फ्लॅट एका व्यक्तीला विकला आणि त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली की मी जो फ्लॅट घेतला आहे त्याच्यामध्ये माझी फसवणूक झाली आहे आणि तो फ्लॅट मला ज्या व्यक्तीनं दिला आहे त्यामध्ये त्या मालकाने माझ्या नावावर फ्लॅट केलाच नाही. आता त्या तक्रारीचा पोलीस तपास करत होते आणि जेव्हा तपास करत असताना त्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा समजलं की हा फ्लॅट संतोष कातोरेनेच ह्या व्यक्तीला विकला. पण जेव्हा कागदपत्र तपासण्यात आले तेव्हा त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं होतं की त्या फ्लॅटची मालकीन ही अर्चना सांगोळे आहे. अर्चनाच्या नावावर तो फ्लॅट आहे. मग संतोष कातोरेने तो फ्लॅट विकला कसं काय? पुन्हा पोलिसांनी त्या संतोषला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं, त्याची कसून चौकशी केली. पहिले जेव्हा जसं तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला, आतासुद्धा त्याच पद्धतीनं उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. पण मात्र आता पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा मात्र त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानं सांगितलं की 4 नोव्हेंबर 2006ला तो त्याच्या बायकोला अर्चनाला घेऊन कोल्हापूरला दर्शनासाठी गेला होता आणि कोल्हापूरहून दर्शनासाठी येत असताना तिला एका निर्जन स्थळी नेलं आणि त्या ठिकाणीच तिचा गळा दाबला आणि गळा दाबून ठार केल्यानंतर मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी आणून तिला फेकलं आणि तिथून तो घरी आला आणि बायको बेपत्ता असल्याची बोंबाबोंब केली. तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा सहभागी झाला. तिला मारण्याचं कारण केवळ एकच होतं की त्याची आर्थिक स्थिती बरोबर चालू नव्हती आणि तो त्याच्या बायकोला अर्चनाला म्हणू लागला की आपण हा घेतलेला फ्लॅट विकून टाकू. आता चांगले पैसे येऊ लागले, पण मात्र अर्चनाने तो फ्लॅट विकायला नकार दिला. ती त्याच्यासोबत ते फ्लॅट विकण्यासाठी तयार झाली नाही. म्हणून यानं संपूर्ण तिला मारण्याची प्लॅनिंग केली. तिकडं नेलं, गळा आवळला, ठार केलं आणि परत वापस आला. पण 10 वर्षानंतर जेव्हा त्यांनी पुन्हा एकदा अशा पद्धतीनं फ्लॅट विकला आणि त्याची चौकशी 2017मध्ये झाली तेव्हा मात्र तो सगळा प्रकार उघडकीस आला आणि मग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे. त्यामुळं असं म्हणतात की गुन्हेगार कितीही चालाक असला, चतुर असला, शातीर असला तरीसुद्धा तो पोलिसांच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. गुन्हेगार किती लांब पळाला तरीसुद्धा एक ना एक दिवस त्याला गजाच्या आड जावंच लागतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.